श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनिक पंचांग दिनांक 19 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार. शालिवाहन श्री शके 1947 संवत 2081 संवत्सर विश्वावसु संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास भाद्रपद पक्ष कृष्ण पक्ष तिथी त्रयोदशी तिथी रात्र 23:37 पर्यंत नंतर चतुर्दशी तिथी सुरू. नक्षत्र आश्लेषा नक्षत्र सकाळी 7:06 पर्यंत नंतर मघा नक्षत्र सुरू. योग शिवयोग रात्र 21:37 पर्यंत नंतर सिद्धयोग सुरू. करण दिवाकरण कौलव सकाळी 11:29 पर्यंत नंतर रात्रोकरण तैतील 23:25 पर्यंत नंतर गरज करण सुरू. रवी राशी कन्या चंद्र राशी कर्क सकाळी 7:06 नंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 7 अंशावर. मिथुन राशीत गुरु 26 अंशावर. कर्क राशीत चंद्र 29 अंशावर. सिंह राशीत शुक्र 5 अंशावर. कन्या राशीत रवी 2 अंशावर. बुध 6 अंशावर अस्त आहे. तुळ राशीत मंगळ 3 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो 6 अंशावर वक्री. कुंभ राशीत राहू 24 अंशावर वक्री. मीन राशीत शनी 4 अंशावर वक्री. नेपच्यून 6 अंशावर वक्री. ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. चंद्र लाभयोग मंगळ. चंद्र युती शुक्र. चंद्र केंद्रयोग हर्षल. बुध त्रिकोणयोग हर्षल. बुध त्रिकोणयोग प्लुटो. राहुकाळ शुक्रवारी सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत राहुकाळ असतो. राहुकाळ हा अशुभ असतो. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे. दिनविशेष त्रयोदशी हा वर्ज दिवस आहे. प्रदोष शिवरात्री मघा त्रयोदशी श्राद्ध भद्रा किंवा विष्टीकरण 23:37 नंतर हे अशुभ कर्ण आहे. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राच्या श्रवणाने सर्व आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगांचे श्रवण केले असता शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते.